ओके, नमस्कार मित्रांनो, मी शोभराज. आजपासून आपण आहे ना इंटिग्रेशन हा चॅप्टर बघणार आहे. आता बऱ्याच मुलांना ना इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हमध्ये थोडासा डिफरन्स करता येत नाही आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या उलट आहे. फॉर एक्झाम्पल, जर सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल तर त्या 1चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स असतं. एवढं साधं सोपं लॉजिक आहे मित्रांनो. तर आपण बघूया. आता हे सगळे आहे ना मित्रांनो डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. आता ह्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काढायचे आहेत. ओके, आणि ते कसं काढतो बघा. आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे ज्याच्यात व्हेरिएबल नसतं, एक्स हे आपलं व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय. हे जर व्हेरिएबल नसेल तर आपण त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो, 0 घेतो. सिम्पल. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 0. सो दॅट आता इंटिग्रेशनचं साईन काय बघा, इंटिग्रेशनचं साईन हे असं, आणि ज्याच्यासोबत काढतोय म्हणजे व्हेरिएबल कुठला आहे, dx. हे dx हे इंटिग्रेशनचं साईन झालं. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, जर कॉन्स्टंट सीचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर 0चं इंटिग्रेशन काय येतं, कॉन्स्टंट सी. ओके, सेम तसंच मित्रांनो, जर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो तर 1चं इंटिग्रेशन काय येतं, एक्स. आणि आपण नेहमी त्याच्यानंतर आहे ना इंटिग्रेशन केल्यानंतर प्लस सी लिहितो. का रे, आता मान लो इधर कुछ नहीं, इसका मतलब 0 है, और अभी हमने देखा 0 का इंटिग्रेशन क्या है, सी. तर इथं काहीच नाही म्हणजे 0, म्हणजे आपण प्रत्येक वेळेला या 0चं इंटिग्रेशन सी लिहितो. प्रत्येक इंटिग्रेशन केल्यानंतर प्लस सी लिहायचा. आता मित्रांनो आपण काय केलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय आहे, 1/2 रूट एक्स. सो दॅट आता हा 2 काय आहे, 2 हा कॉन्स्टंट नंबर आहे किंवा त्याला आपण कोएफिशिएंट म्हणतो. म्हणजे मित्रांनो 1/रूट एक्सचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आला रे, हा 2 डिवायडेशनमधला त्या साईडला गेला, लेफ्ट साईडला गेला म्हणजे काय झालं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा झाला 2 रूट ऑफ एक्स प्लस सी. सिम्पल. सो दॅट मित्रांनो आता 1/एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला आहे आपण, -1/x². त्याचा अर्थ काय झाला मित्रांनो, 1/x²चा इंटिग्रेशन काय आला रे, -1/x. हा मायनस फक्त लेफ्ट साईडला गेला. देन त्याच पद्धतीनं हे लॉगरिथम फंक्शन आहे. लॉगरिथम फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण 1/x लिहितो. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ 1/x इक्वल टू आपण काय लिहितो, विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज लॉग एक्स प्लस सी. लिहायला विसरायचं नाही, इथं पण विसरलो आपण, ते प्लस लिहिलं. ओके. देन सेम मित्रांनो a raised to the power x. a raised to the power x इज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा त्याला पॉवर फंक्शन पण म्हणतो. म्हणजे कॉन्स्टंट रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल असेल त्यावेळेला त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काय घेतला आहे, a raised to the power x log of a. सो दॅट आता a raised to the power हे आपलं स्टँडर्ड फंक्शन आहे, तर a raised to the power x आला पाहिजे. आणि लॉग ए काय आहे, एनी नंबर आहे, कोएफिशिएंट आहे तो. म्हणजे a raised to the power x चा इंटिग्रेशन काय आला, a raised to the power x डिवायडेड बाय हा लॉग ए, मल्टिप्लिकेशन मला त्या साईडला गेला, डिवायडेशनमध्ये लॉग ए झाला. आणि ए रेश पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेश पॉवर एक्सचा आहे. त्याचा अर्थ काय झाला मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ ई रेश पॉवर एक्स काय आला, ई रेश पॉवर एक्स झाला आणि प्लस सी. सिम्पल. हे झाले आपले कॉन्स्टंट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. हे झाले सगळे कुठले फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, हा लॉगरिथम फंक्शन, आणि हे 2 फंक्शन पॉवर फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता तुम्ही म्हणाल सर हे का ठेवलं, तर बघा एक्स रेस पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय, एन टाइम एक्स रेस पॉवर एन -1. तर मित्रांनो आपण काय करतो, याचा अर्थ काय झाला, इंटिग्रेशन इज अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एन टाइम एक्स रेस पॉवर एन -1चा इंटिग्रेशन काय झाला, एक्स रेस पॉवर एन. बट हे स्टँडर्ड फंक्शन नाही आहे. म्हणजे हे कसं करायचं बघा, नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ एन टाइम एक्स रेस पॉवर एन -1चा इंटिग्रेशन काय आला रे आपला, तो आला एक्स रेस्ट टू द पॉवर एन. बट मी काय म्हणतो मित्रांनो, हे स्टँडर्ड फंक्शन आहे का, नाही. मग आता आपल्याला हा एन नको आहे, एन नको आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे तो तिकडे गेल्यानंतर काय झाला, तो तिकडं गेल्यानंतर झाला काय झाला मित्रांनो, डिवायडेड बाय एन. एक्स रेस्ट पॉवर एन डिवाइडेड बाय एन झाला. ओके. सो दॅट त्याच्यानंतर मित्रांनो आता बघा, एक्स रेस्ट पॉवर एन -1 पण नको आहे आपल्याला, कारण एक्स रेस्ट पॉवर एन इज अ स्टँडर्ड इंटिग्रेशन. हां, बट -1 नको आहे म्हणून आपण आता नुसताच काढू शकतो का, असं नाही काढू शकत तसं. तर मग अशा वेळेला आपण काय करत असतो, जर -1 असेल तर याला इकडे +1 घ्यायचा
लेफ्ट साईडला तसाच राईट साईडला पण घ्यायचा. म्हणजे काय होईल, हे -1 इलिमिनेट होईल. म्हणजे बघा आपण काय करतो, x रेश पॉवर n - 1 + 1 लेफ्ट साईडला घेतला, जिथं जिथं n आहे तिथं. आता n कुठे येतं, इथं आहे बघा n + 1 डिवायडेड बाय n इथं आहे n + 1 + c. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, x रेश पॉवर n हे स्टँडर्ड फंक्शन आलं आणि त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण, x रेश पॉवर n + 1 डिवायडेड बाय n + 1 + c. सो दॅट इथं त्याचं इंटिग्रेशन लिहित असताना आपण काय करणार आता, x रेश पॉवर n चा इंटिग्रेशन x रेश पॉवर n + 1 डिवायडेड बाय n + 1 + c. सिंपल. येते लक्षात. आता ह्याची तुम्हाला काय गरज नाही आहे. ओके. तर बघा मित्रांनो, आता आपण काय करतो, आता आपण ह्याचे इंटिग्रेशन काढलेत. कशाचे इंटिग्रेशन काढलेत, साइन एक्सचा, कॉस एक्सचा, टॅन एक्सचा, सॉरी ह्याचे डेरिव्हेटिव्ह काढलेत आपण, कॉट एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स. आता ह्याच्यात बऱ्याच मुलांना अजून एक प्रॉब्लेम काय येतो की बाबा कॉस, कॉट आणि कोसेक हे सी पासून सुरुवात होतात. मग जे फंक्शन सी पासून सुरुवात होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह बघा निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, सॉरी, आणि इथं परत निगेटिव्ह आहे. ओके. म्हणजे मित्रांनो, जे फंक्शन सी पासून सुरुवात होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह हे निगेटिव्ह आहेत, बाकीच्यांचे डेरिव्हेटिव्ह कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आता आपण हे डेरिव्हेटिव्ह तर लिहिले, आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहायचे आहेत. तर मग आपण काय करतो मित्रांनो, जर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स असेल तर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय येणार, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, साइन एक्स प्लस ए. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, तर साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स येणार प्लस सी. देन मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, तर सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येणार टॅन एक्स प्लस सी. सिंपल. ओके. देन त्याच्यानंतर कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय येणार, कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल टू त्याचं इंटिग्रेशन आहे, हे मायनस आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचा, पण इकडे पॉझिटिव्ह आला तर इंटिग्रेशन मात्र काय येणार, निगेटिव्ह कॉट एक्स प्लस सी. त्याच्यानंतर मित्रांनो, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स टॅन एक्स, सो दॅट सेक एक्स इंटू टॅन एक्स त्याचा इंटिग्रेशन येणार फक्त सेक एक्स प्लस सी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इक्वल टू काय राहिलं इंटिग्रेशन, आता ह्याचा कोसेक एक्सचा इंटिग्रेशन आला तुमचा मायनस कोसेक एक्स प्लस सी. सिंपल. साधे सोपे इंटिग्रेशन आपण हे स्टँडर्ड इंटिग्रेशन बघितले. ओके. ओके मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून इंटिग्रेशन कसं काढायचं. त्याच्यानंतर आपण अल्जेब्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावर इंटिग्रेशन कसं काढायचं, एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून इंटिग्रेशन कसं काढायचं. म्हणजे बेसिकली आपण मित्रांनो डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावर इंटिग्रेशन कसं काढायचं ते बघितलं. सिंपल. सो दॅट आता बट आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघत असताना एक लक्षात आलं असेल तुम्हाला की आपल्याकडं साइन एक्सचं इंटिग्रेशन आहे, कॉस एक्सचं आहे, सेक स्क्वेअर एक्सचं आहे, कोसेक स्क्वेअर एक्सचं आहे, सेक एक्सचं आहे, सेक एक्स टॅन एक्सचं आहे, कोसेक एक्स कॉट एक्सचं आहे. बट सिंगल टॅन एक्सचं इंटिग्रेशन नाही आहे, सिंगल कॉट एक्सचं इंटिग्रेशन नाही आहे, सिंगल सेक एक्सचं इंटिग्रेशन नाही आहे आणि सिंगल कोसेक एक्सचं इंटिग्रेशन नाही. तर हे सगळे फॉर्म्युले आपण कसं काढायचं ते बघणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे एक बेसिक फॉर्म्युला आहे याचा, म्हणजे जर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युला इंटिग्रेशन काढता येत नसेल त्यावेळेला आपण ह्या फॉर्मॅटवरून इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काढतो. तो फॉर्मॅट काय, जर हे काय डिनोमिनेटर एफ ऑफ एक्स आणि त्याच्या न्यूमरेटरला त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचा आन्सर लिहित असताना आपण काय लिहितो, लॉग ऑफ फंक्शन. सो दॅट गाईज आता बघा फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 1/x आपण त्याचा इंटिग्रेशन काढला आहे, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, तर 1/xचं इंटिग्रेशन काय लॉग एक्स. हे हा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हन आला आहे. बट इथं कसं ॲप्लिकेबल आहे ते बघणार आहे आपण, ॲप्लिकेबल आहे ते बघणार आहे. बघा मित्रांनो, हे फंक्शन आहे एक्स, ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे, ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे आता फॉर्मॅट काय आला
एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय एफ ऑफ एक्स, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल आणि ह्या फॉर्मॅटमध्ये जर इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स असतील तर त्याचा आन्सर लिहिताना आपण काय लिहितो, लॉग एक्स. सिम्पल. आलं लक्षात तुमच्या. सो दॅट गाईज आता आपल्याला टॅन एक्सचं इंटिग्रेशन काढायचं आहे. टॅन एक्सचं इंटिग्रेशन कसं काढणार, तर टॅन एक्सचं डायरेक्ट तर इंटिग्रेशन काढता येत नाही, बट टॅन एक्स म्हणजे काय, आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलं आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. तर आता आपण काय बघतो, डिनोमिनेटर काय, डिनोमिनेटर काय बाबा कॉस एक्स आहे, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, मायनस आहे का इथं नाही, म्हणून आपण काय करतो नंतरच्या स्टेपला मायनस बाहेर पण घेतो, मायनस इथं पण घेतो. म्हणजे आता काय फॉर्मॅट झाला आपला, आता फॉर्मॅट झाला हे खाली फंक्शन आहे, या फंक्शनच्या वर डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे उत्तर लिहिताना काय लिहिणार तुम्ही आता, हे मायनस असेल तसं लॉग ऑफ फंक्शन, आणि लॉग ऑफ फंक्शन काय, लॉग ऑफ फंक्शन काय कॉस ऑफ एक्स. म्हणजे मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इक्वल टू काय आलं तुमचं मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. और आता ह्या मायनस जर काढायचा असेल तर आपल्याकडे लॉगरिथममध्ये एक रूल आहे, तर तो रूल काय सांगतो, मायनस लॉग ऑफ एक्स असेल आणि मायनस घालवायचा असेल तर आपण काय करतो लॉग ऑफ 1/x, म्हणजे तो मायनस जातो. सेम मित्रांनो त्याच पद्धतीनं हा मायनस जर घालवायचा असेल तर आपल्याला लॉग ऑफ 1/cos x करावं लागेल, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, ह्याचं इंटिग्रेशन काय आलं लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, म्हणजे टॅन एक्सचं इंटिग्रेशन काढता आलं आपल्याला. सेम मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, कॉट एक्सचं इंटिग्रेशन काढायचं आहे. आता बघा कॉट ऑफ एक्स डी एक्स, कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, डायरेक्ट तर आपल्याकडं इंटिग्रेशन येणार नाही त्याचं डेरिव्हेटिव्हवरून, तर मग आपण ह्याला काय करतो कॉटला कॉस अपॉन साईन करतो, कॉस एक्स अपॉन साईन एक्स डी एक्स. आता हे काय झालं मित्रांनो, खाली फंक्शन, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स, म्हणून त्याचं डायरेक्ट आलं, कारण साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, निगेटिव्ह वगैरे काहीच नाही आहे, म्हणून त्याचं डायरेक्ट आन्सर काय येणार लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स आहे, इंटिग्रेशन आला तुमचा लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी. सेम मित्रांनो आता सेम मित्रांनो आपल्याला कशाचं इंटिग्रेशन काढायचं आहे, तर आता आपल्याला सेक एक्सचं इंटिग्रेशन काढायचं आहे, सेक ऑफ एक्स डी एक्स. आता सेक ऑफ डी एक्सचं इंटिग्रेशन काढायचं असताना बऱ्याच वेळेला बरंच काय काय करून झालं, म्हणजे ह्याच्या अगोदरच्या लोकांनी पण बरं का, जे सायंटिस्ट होते त्यांनी, म्हणजे सेक एक्सचा आपण कॉस केला, परत डायरेक्ट डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलावरून काढायचा प्रयत्न केला, हे सगळं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तसं काही इंटिग्रेशन काढता येतच नाही आहे, म्हणून मग त्यांनी काय केलं, हा जो सेक एक्स आहे ना मित्रांनो, त्याला न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला सेक एक्स प्लस टॅन एक्सने इंटिग्रेट केलं, सॉरी डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा काय झाला सेक एक्स प्लस टॅन एक्स मल्टिप्लाय अँड डिवाइड. तर हे सगळं करत असताना आता काय झालं बघा, सेक गुणिले सेक काय झाला सेक ऑफ स्क्वेअर एक्स प्लस सेक गुणिले टॅन एक्स काय झाला सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि याच फंक्शनला तुम्ही काय लिहू शकता 1+2 काय 2+1 काय, दॅट इज सेम, सो दॅट सेक एक्स प्लस टॅन काय टॅन एक्स प्लस सेक एक्स काय सेम ना रे. बट हे का लिहिलं ते तुम्हाला कळेल. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे सेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे सेक एक्स टॅन एक्स. म्हणजे आता काय आलं मित्रांनो, हे फंक्शन या फंक्शनच्या वरती डेरिव्हेटिव्ह. सो आन्सर लिहिताना काय लिहिणार तुम्ही, I इक्वल टू लॉग ऑफ टॅन एक्स प्लस सेक एक्स और लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. सिंपल. येते लक्षात. सेम मित्रांनो सेक एक्स आला, सेक एक्सचा इंटिग्रेशन आला. आता आपल्याला काय डायरेक्ट कोसेक एक्सचा पण इंटिग्रेशन येणार. आता डायरेक्ट काढूयात. आता त्याच पद्धतीनं सेम अशाच पद्धतीनं सगळं केल्यानंतर ह्या कोसेक एक्सचा इंटिग्रेशन काय येतो लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आणि प्लस सी लिहायला विसरायचं नाही. ओके. हे झाले मित्रांनो ट्रिग्नोमेट्रीचे 10 इंटिग्रेशन काढले आपण. साइन कॉस सेक स्क्वेअर एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्स कॉट एक्स, देन टॅन एक्स, देन कॉट एक्स, देन सेक एक्स, देन
कोसेक एक्स, असं 10 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण काय काढले, इंटिग्रेशन काढले. बट सेम मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पण काढायचे आहेत. ओके मित्रांनो, आता आपण हे बरेच आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं, त्याच्यानंतर आपण टॅन एक्स, कॉट एक्स, त्याच्यानंतर सेक एक्स, कोसेक एक्सचे पण इंटिग्रेशन काढले, कुठल्या फॉर्मॅटून काढले हे पण सांगितले मी तुम्हाला. आता आपण आहे ना इनवर्स ट्रिग्नोमेट्रिकच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलेवरून त्याचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इक्वल टू काय आला, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सो दॅट मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx, त्याचं इंटिग्रेशन काय येणार मित्रांनो, साइन इनवर्स ऑफ एक्स. सेम मित्रांनो, हे जर -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार आपण, कॉस ऑफ इनवर्स ऑफ एक्स. सो दॅट त्याच्यानंतर मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार आपण, टॅन इनवर्स ऑफ एक्स लिहिणार. सेम मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ फक्त मायनस आला तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार, कॉट इनवर्स ऑफ एक्स. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ 1/x टाइम रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1चं इंटिग्रेशन काय लिहिणार आपण, त्याचं इंटिग्रेशन लिहिणार सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी लिहायला विसरायचा नाही कधी. देन शेवटचा आला dx डिवाइडेड बाय मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो आपण, कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. सिंपल. तर हे झाले इंटिग्रेशनचे असे फॉर्म्युले. बट आहे ना मित्रांनो, ह्याला जोडून आहे ना आपल्याला काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले येतात, म्हणजे आहे ना काही नंबर्स वेगळे येतात. जसं की हे 1 मायनस एक्स स्क्वेअर आले ना, 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याच्याऐवजी काय येऊ शकतो, ए स्क्वेअर येऊ शकतो, म्हणजे 2चा स्क्वेअर येऊ शकतो, 3चा स्क्वेअर येऊ शकतो, 5 येऊ शकतो, असं कुठलाही नंबर येऊ शकतो. असे नंबर जर आले तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते पण बघणार आहे मित्रांनो आपण. म्हणजे बघा हा काय झाला बघा, इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं जर आलं तर त्याचा इंटिग्रेशन लिहितो आपण साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. सिंपल. 6 फॉर्म्युले आहेत मित्रांनो असे. किती फॉर्म्युले आहेत, 6. हा झाला रूटवाले बघणार आपण 3 अगोदर, हा एक झाला. त्याच्यानंतर अजून एक काय येऊ शकतो, dx डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर येऊ शकतो. त्याच्यानंतर अजून काय येऊ शकतो, dx डिवायडेड बाय रूट ऑफ काय येऊ शकतो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर येऊ शकतो. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे अशा 3च फॉर्मॅटमध्ये येऊ शकतात. तर हे जर असं जर आलं तर काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या, याला लॉग, परत याचा एक्स, परत ह्याला एक्स, ह्याला परत प्लस, याला परत प्लस. बट डिफरन्स काय बघा, आता ह्याला काय रे, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सिम्पल, तेच करायचं. म्हणजे काय लिहायचं, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. सिम्पल झालं. देन मित्रांनो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. जर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय करायचं मित्रांनो, जे दिले ना रूटमध्ये तेच लिहायचं, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सिम्पल. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो बघा 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं रे, टॅन इनवर्स एक्स. जर इथं 1च्या ऐवजी एनी नंबर आला, एनी नंबर म्हणजे ए, तर त्याचा फॉर्म्युला काय होणार, 1 किंवा dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आला तर त्याचं इंटिग्रेशन लिहितो आपण 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. सिम्पल. एवढंच फरक. टॅन इनवर्स महत्त्वाचं, हे 1/a, ए इथं आलं आहे म्हणून, 1 असता तर काय विषय नव्हता. परत इथं डिवायडेड बाय एक्स बाय ए करायचा. आता सेम मित्रांनो, आता हे बघा, हे 3 फॉर्मॅट होते, एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरवाले. त्याच्यानंतर हे विदाऊट रूटवाले काय काय येऊ शकतात, तर विदाऊट रूटवाले dx डिवाइडेड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येऊ शकतो. त्याच्यानंतर काय येऊ शकतो,
dx डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर येऊ शकतो. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज सेम. जर मित्रांनो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जर आला तर काय करायचं, तर बघा 1/2a घ्यायचा, याला पण 1/2a, लॉग याला पण लॉग. ओके, आता काय होणार बघा, लक्षात घ्या, मॉड्युलसमध्ये डिफरन्स काय एवढं लक्षात घ्या. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे नंबर असेल ना, तर इथं मात्र आहे ना डिनोमिनेटरमध्ये ए मायनस एक्स सिम्पल, आणि वर मात्र चेंज होतं ए प्लस एक्स. इथं परत बघा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, इथं डिनोमिनेटरमध्ये नाही घ्यायचा, जी संख्या आहे ना, जो फॉर्मॅट आहे ना तो इथं न्यूमरेटरला घ्यायचा एक्स मायनस ए, आणि डिनोमिनेटरला काय करायचं, फक्त प्लस उलटं करायचं, झालं प्लस सी. मित्रांनो आपल्याला डिप्लोमाला जेवढे काय फॉर्म्युले आहेत ना इंटिग्रेशनचे, हे सगळे आपण याच्यात बघितले आज. ओके, चलो बाय, थँक्यू. ओके मित्रांनो, तर बघा मित्रांनो आपण आहे ना हे फॉर्म्युले बघितले सगळे. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिनोमिनेटरमध्ये असेल तर रूटच्या फॉर्मॅटमध्ये, विदाऊट रूटच्या फॉर्मॅटमध्ये. आता 3 फॉर्म्युले असे आहेत ना जे आहे ना डायरेक्ट मल्टिप्लिकेशनमध्ये येतात. म्हणजे कुठले, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याच्या व्यतिरिक्त काही येऊ शकत नाही, रूटमध्ये आहे सगळे. बघा मित्रांनो ह्या सगळ्यांचा सेम फॉर्मॅट काय आहे, 1/2x जे काय फंक्शन असेल ते, 1/2x जे काय फंक्शन असेल ते, 1/2x जे काय फंक्शन असेल ते. नंतर सगळ्यांना प्लस ए स्क्वेअर बाय 2, इथं मायनस आहे म्हणून मायनस ए स्क्वेअर बाय 2, इथं प्लस आहे म्हणून प्लस ए स्क्वेअर बाय 2. बट हे सगळं करत असताना ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं आहे, रूटमधलं साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, फक्त साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी करायचं आहे, सिम्पल. आता रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मध्ये काय आलं, लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सेम तसंच करायचं आहे, लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथं परत लॉग ऑफ, इथं काय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे म्हणून काय करायचा, एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. संपलं. डिप्लोमासाठीचे सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले संपले मित्रांनो. ओके, याच्यानंतर आपण बघणार आहे इंटिग्रेशनमधला पहिला टाईप, दुसरे टाईप, वेगळे टाईप कसे ओळखायचे हे सगळे. चलो बाय गाईज.